आता करूया पत्तागोबीची भाजी। तर जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये। आता हे जिरं तळत आहे। तर जिरं तळून झालेलं आहे। आता टाकूया कांदा। हा कांदा तळून घ्यायचा। कांदा तळून झालेला आहे। आता यामध्ये हळद टाकूया आणि घरी तयार केलेला मसाला फिरवून घेऊया। चवीनुसार तिखट, फिरवून घेऊया। पत्तागोबी, फिरवून घेऊया। ही सुकी पत्तागोबी बनवायची आहे। चवीनुसार मीठ, फिरवून घेऊया। आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। असं झाकण ठेवून 5 ते 6 वेळेस फिरवून घ्यायचं। तर बघा पत्तागोबीची भाजी तयार आहे। सुकी ही डब्यावर नेण्यासाठी पण चांगली आहे। छान अशी पत्तागोबी तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली पत्तागोबीची भाजी ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा।